विविध क्षेत्रातून आलेली सर्व महाराज मंडळी, बाबा दंडवत तुमच्या सर्वांच्या चरणावर. पखावज वाजक आमचे पंडित महाराज, माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत. आमचे किनगावचे मेजर आलेत माझ्यासोबत, विश्वंभर भाऊ आहेत, बालाजी भाऊ आहेत, माझा भातसा आलाय, अहमदपूरहून आलाय, शर्माच आहे ते, त्याची कंपनी घेऊन आलाय. गोपाल नाव आहे त्याचं. तुम ढूंढो मुझे गोपाल में, कोई गैया तेरी सुध लो मेरी नंदलाल में, व्याकुल गैया तेरी. या दोन्ही बांधवांना हा कार्यक्रम मोठा व्हावा म्हणून इतके कष्ट घेतले, मांडव टाकलाय आणि मांडवात कार्यक्रम करायचा असं ठरलं होतं. असंच ना, पाऊस आल्यामुळं ते मध्ये आलं. तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, पाऊस तर कारण आहे. मारुतीला संभाजी अण्णांना जवळ बसवून घ्यायचे म्हणून मध्ये घेतलाय कार्यक्रम. लक्षात, आयुष्यभर ज्या माणसानं जीवन चांगलं जगलेलं असतं ना, त्याचा मृत्यू चांगला होतो, त्याचा शेवट चांगला होतो, त्याची जीवनाची सगळी यात्रा चांगली होते. हे तुम्हाला आम्हाला कळतं. उपजेते नाशे नाशले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण मुलगी ज्या वेळेला बापाच्या श्राद्धाच्या दिवशी उपस्थित राहते, विठाला दम धरून ऐका कीर्तन, कारण कीर्तन ऐकायला पाहिजे. वेदना मी समजू शकतो तुमच्या सगळ्यांच्या. दादा, बाप जी संज्ञा आहे ना, ती इतकी गोड आहे, अत्यंत गोड. लक्ष देऊन ऐका, कारण कुठलाही कथाकार कीर्तनकार उभा राहतो म्हणतो आईची काळजी घेतली पाहिजे, बरोबर. वडील नावाचं एक तत्व असं आहे जीवनामध्ये महाराज, जे कधीच स्वतः थकलंय असं दाखवत नाही आणि घरच्या कुटुंबाच्या सगळ्यासाठी प्रेरणा स्त्रोत असतं. ते एक तानाजी आहे आणि दुसरा राहुल आहे. ताई आहे समोर बसलेली. काय होतं, खरं बोलू एकदा. माणूस गेल्याच्या नंतर परत परत त्यांच्या सोबतच्या असलेल्या सगळ्या आठवणी आपल्याला येतात आणि जसे जसे प्रसंग येतील तशी तशी त्याचं स्मरण होतं, पुन्हा पुन्हा वेदना होतात. म्हणून आई समोर बसलेल्या सगळ्या जणी ऐका, आपलं शरीर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ह्या वेदना राहतात. याला विसरण्यासाठी ह्या भगवंत नामाचा आश्रय घ्यावा लागतो. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. विठाला मी एक घटना नेहमी सांगत असतो महाराज. आई जाण्याच्या वेदना मुलाला होतात जास्त आणि वडील जाण्याच्या वेदना मुलीला होतात. तो फरक आहे. तुम्हाला वाटेल महाराज तुम्ही भेद करताय. नाही, मी कोणाला भेद करीत नाही, कोणाला भेद पण नाही. आई ज्या वेळेला जाते ना, मुलाला वेदना होतात. त्याचं कारण काय? लहानपणापासून तिनं अनेक संकटापासून, सांगू का पहिलं संकट, बापाच्या खिशातून चोरलेला रुपया आणि मारायला आलेला बाप आणि तवा तिनं डोक्यावर टाकलेला पदर. या आईनं तुम्हाला पहिल्यांदा वाचवला. बोलू थोडं मोकळं. मी नेहमी सांगत असतो माझ्या आईला थोडं गणित कच्चं आहे त्याचं. त्याचं कारण काय माहित आहे,
आणि बापाला काय वाटतं माहित आहे? तुम्ही बघा ना, मी लहानपणापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. मला कीर्तन करायचं जग कीर्तन. तुमचे जे आयुष्य गेले कीर्तन ऐकता ऐकता. काय अजून तुमच्यात बदल? 10वीचा निकाल लागला. आई, तुमच्या लेकराचा 10वीचा निकाल लागला. ते पोरग पळत आलं, पळत येऊन तुमच्या मांडीवर बसलं, बरोबर? आणि आल्याबरोबर म्हणलं, मम्मी मी पास झालो. त्याची मम्मी त्याची डोक्यावरून हात फिरवते. त्याची आई गरीब असेल, श्रीमंत असेल, पैशावाली असेल, भिकारी असेल. भिकाऱ्याची आई आई नसते का महाराज? विठाला ऐका ना, त्याला मांडीवर घेते, डोक्यावरून हात फिरवते, त्याची एक पप्पी घेते. हे बाबा माझ्या कीर्तनाला गंगाखेडच्या परिसरात होते. तिथं मला म्हणले, महाराज तारीख लक्षात आहे ना कोपऱ्याची? मी घरी सुद्धा म्हणलो कीर्तनाला चाललो कोपऱ्याला. तर ते म्हणले कोणच्या? मी म्हणलो कोपरा. त्यांना वाटलं का आम्हाच आहे. आणि त्या आईच्या मांडीवर बसलेलं बाळ, त्याची आई म्हणते, माझा राजा किती अभ्यास केला, बरोबर? आई ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, रवा म्हणतात का गरा म्हणतात? त्याच्यात गूळ टाकते, असली तर साखर टाकते, त्याचा शिरा करते आणि लेकराला देते, म्हणते माझा राजा पास झाला, बरोबर? बरोबर. ती आई लक्षात राहते लेकराच्या. पण त्या दिवशी दिवसभर मजुरीला गेलेला बाप रात्री येताना पेड्याचा पुडा घेऊन येतो आणि पोरगा झोपलेला असतो, पोरगी झोपलेली असते. तो पेड्याचा पुडा बायकोच्या हातात देतो, म्हणतो दीदीला म्हणा, सोन्याला म्हणा, इतकेच पैसे होते, उद्या अजून पैसे आले ना तर उद्या अजून पेढे आले म्हणा. गप्प बसून तो बाप पेड्याचा पुडा देतो, झोपलेल्या दोन्ही लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बाहेरच्या बाजावर येऊन उघड्या वावरात आकाशाकडे बघत भगवंताला धन्यवाद देत देत झोपतो महाराज. ऐका, त्याच्या पुढे नेतो. ऐका, इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या मायात, मला सांगाई, तुमच्या वडिलाला तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि त्यांनी तुम्हाला दिली नाही, असं कधी झालं? नाही हो. हा, 2 दिवस उशीर लागला असेल, पण बाप मुलीची मागणी पूर्ण करीत नाही असा बाप. बाप काय म्हणतो पोराला, भैया आपण दीदीला घेऊ, आणि आई काय म्हणते, दीदे आपण भैयाला घेऊ. फरक बघा. म्हणून माझं मत असं आहे महाराज, की ज्या वेळेला वडील जातात ना, त्यावेळेला मुलीला असं वाटतं की आपली दिवाळीची आणि पंचमीची साडी या घरापासून निघून गेली आणि हक्काचा चपला सोडायला उमरा शिल्लक नाही राहिला. लक्ष देऊन ऐका. मी माझी भूमिका तुमच्या समोर मांडतोय, ऐकायला पाहिजे. बाकी हवं तर आजूबाजूला नेणार नाही, पण मला ऐकवायचं आहे. कुणी गायनं तयार केली, कुणी कविता तयार केल्या, स्वप्नामध्ये दिसती माझी माय फलानं दिसत. तुम्हाला खरं सांगू का, बाप स्वप्नात येण्यासारखा नसतो. बाप स्वतःचं आयुष्य वेचून तुमच्या जीवनाचा चरितार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला उभा करतो, त्याचं नाव बाप आहे. आणि आमच्यासारख्या वारकऱ्यांना, साधकांना कोण आहे मला? साधकांचा माय दर्शने अरे पाप सर्वांगे सुख रूप
साधकांचा माय ऐका ना. चला रामायणामध्ये नेतो आता. जास्त वेळ आजूबाजूला बोलतच नाही, डायरेक्ट कीर्तन आहे. रामायण खेळ. बड़ा दुख पावे बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम ने मोहे पठायो रामदूत बन आयो. सीता माँ की सेवा में रघुवीर कस देसा आयो. और संग लाए प्रभु मुद्रिका भिक्षु का धर के ले आया सीता हर के. अरे राजीव नयन बोले मधु भरी वाणी. राम का आई ऐका, लक्ष देऊ. एक 10-5 मिनिट तुमच्या पायात लक्ष. असा हातात हात आहे. रामायण बघितलं ना? हा कुठं? पण मला वाटलं तुम्ही त्या काळातले टीव्हीत बघितलं. शेवटचा क्षण होता दशरथाचा. मारला का असा हातात हात होता. कोणाच्या? कौशल्य आईच्या. एक ना एक प्रसंग लक्ष देऊन ऐका. मी कीर्तन तुमच्या गावात मजा म्हणून करायला आलो नाही. असा हातात दबदबलेले डोळे. दशरथजींच्या डोळ्यातून इकडून पाणी वाहत आहे. आणि दशरथजी कौशल्याला काय म्हणतात माहित आहे? कौशल्या, राम नाही आला स्वामी, तो गेला आता. दाटला चोहीकडे अंधा. देऊ न शकतो क्षीण देह हा. प्राणासी आधा. दाटला सोहीकडे अंधा. असे हात जोडले मला. क्षमा पित्याला करी श्रीराम. पतित पावना मेघशा. गंगोदकसा अंतिम तुझाच जय जयकार. दाटला सोहीकडे. या संभाजी अण्णाचा शेवटचा क्षणही असाच असेल. कुटुंबामध्ये अंधकार होतो. ऐका, कौशल्या जी, तुला या भिंतीवर काय दिसतं का? ऐका ना, भिंतीवर काय? विश्वंभर भाऊ, भिंतीवर काय दिसतं का असं विचारल्याच्या नंतर कौशल्या आई काय म्हणते माहिती आहे? मला नाही दिसत भिंतीवर काही.
हे काय म्हणतात दशरथजी, आज 8वे मजला श्रावण, पारिधीत म्यावधिला ब्राह्मण, त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख दाटला. आता परिस्थिती काय झाली माहित आहे, हात हातात आहे, डोळ्यातून पाणी वाहत आहे. कौसल्याची माफी मागितली, रामाची मागितली, सती उर्मिलेची माफी मागितली. आणि जगात ऐका ना महाराज, रघुकुलाची सत्ता काळावर चलत होती. तो दशरथ राजा शेवटी अयोध्येतल्या सगळ्या अयोध्यावासियांना म्हणतो, क्षमा प्रजाजन आज चाललो, सुख दुःखाचा असा 6 वेळेला उच्चार केला. आणि असा हात होता ना महाराज, 6व्या उच्चाराच्या नंतर, बरोबर बाबा, रामायणामध्ये अशीच वर्णन आहे की 6 वेळेला राम म्हणाले आणि 7व्या वेळेला राम म्हणायच्या वेळेला तोंडातून उच्चारच निघाला नाही. तोंडातून उच्चार नाही निघाला. लक्षात, कारण वाणी बंद झाली. राम राम कही राम कही, राम राम कही राम. 6 वेळेला मुखातून उच्चार केला. आणि जगाचा बाप, ज्याचा मुलगा आहे, तो त्या मुलाचा बाप दशरथ राजा, हातातून हात सुटला. काही लक्ष द्या. आणि एका क्षणात कौसल्या मोठ्यानं ओरडल्या, सौमित्रेच्या गळ्याला मिठी मारली आणि म्हणतात, सौमित्रा बहन, हमारे नसीब फूट गए. मी इथं बसलेल्या महिलांना विचारतो, आई, जुन्या काळात आणि आत्ताच्या काळात हा फरक झालाय. आता मोबाईलवर मेसेज जातो, वडील गेले म्हणून, बरोबर. आज्या बसलेच ना, मी तुम्हाला विचारतो आजी, तुमच्या वेळेला, थोडा ऐकू, तुमच्या वेळेला मला सांगा ना, तुमच्या वडिलांचं दुखायले म्हणून माणूस येत होता ना? बोला ना मला, का मेलं म्हणून सांगत होते डायरेक्ट? नाही, त्यानं यायचं आणि काय म्हणायचं माहित आहे, तुझ्या बापाचं लई दुखत आहे, तुला बोलले. बरोबर आहे भाई. रडत रडत 2-4 बोचक्यात साड्या टाकायच्या त्या पिशवी, कशी तरी पिशवी बगलात मारायची आणि त्या माणसाच्या सोबत बैलगाडीत बसायचं. 4-5 तासांनी, 7 तासांनी, 8 तासांनी घरी यायचं. आणि घरात, गावात उतरली ती बाई,
बाबा रस्त्यानं चलताना गावातल्या सगळ्या बायका घराच्या दारात वाट्यावर उभा राहून तिच्याकडे बघायच्या. बरोबर आहे आई, मी सांगतोय. मग तिचे पाय लटलट करायचे, तिच्या मनात अनेक गोष्टी यायच्या. आणि उंबऱ्याच्या आत गेलं की चटईवर टाकलेल्या बापाकडे बघायचं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून फक्त एकदा म्हणायचं, बाबा बघा ना तुमची बाहुली आली. तुम्ही जिला बाहुली म्हणत होतात ना, विठाला. बाबा तुम्ही जिला बाहुली म्हणत होता ना, जिच्या तोंडाकडे बघितल्याशिवाय तुम्ही घास खात नव्हता, आज ती तुमच्या दारात आहे. एकदा डोळे उघडून माझ्याकडे बघा ना बाबा. पळत जाऊन आईला मिठी मारायची, म्हणायचं आई बाबा माझ्याशी बोलत नाही. तुका म्हणे वाणी, अगोदर वाणी जाते ना, वाणी जाते. म्हणून वाचेनी उच्चारा नाम माझे. मग एक लक्षात घ्या, वाणी गेल्याच्या नंतर भगवंताचं नाव घेण्यापेक्षा किंवा भगवंतानं तुम्हाला मिठी मारण्यापेक्षा आत्ता जोपर्यंत जीभ चलते ना तोपर्यंत काय करायला पाहिजे? घेता नाम विठोबाचे पर्वत जळती माझी ही सवय. मी भजन तिथं आणून सोडतो जिथं दम पडत नाही, तिथं मनावाच वाटतं. आणि जीवनाचं असंच आहे मला. देव तिथं नेऊन जीवन खलास करतो जिथून पुढे खरं जगा वाटतं. आणि थट्टा नाही सांगत. आपल्या मृत्यूमध्ये आणि दशरथ राजाच्या मृत्यूमध्ये एक फरक आहे. दशरथ राजाची मृत्यूची बातमी गावात गेली ना, सगळ्या गावातल्या लोकांनी चुलीत पाणी टाकलं. महाराज बस आमचा अन्नदाता गेला, आम्ही काय खायचं. आणि असं सांगतं शास्त्र. वशिष्ठजी ज्या वेळेला भेटायला आले, वशिष्ठांनी पायाला हात लावला आणि एक वाक्य उच्चारलं, राजन. वशिष्ठांच्या डोळ्यात पाणी आलं होतं महाराज. आणि पायावर हात ठेवून म्हणले होते, राजन बडी जल्दी कर दी और कुछ दिन रुक जाते. अजून काही दिवस तुम्ही जगायला पाहिजे होतं, असं जगाला वाटावं, त्याचं नाव मृत्यू आहे. विठाला. तुका म्हणे वाणी. बघा तुम्ही पहिल्यांदा काय बंद होतं? वाचा जाते महाराज. काय जाते? तुम्ही मरताना जवळून माणसं बघा, तुमच्या पाया पडतो. 100 लग्नाला जाण्याच्या ऐवजी 100 मातीला जा, म्हणजे तुम्हाला जीवनाचं सूत्र कळलं. आपण लग्न लय गाठवितो, पण मातीला नाही. आमचे वडील जातात मातीला, कारण त्यांची आधी होणार आहे. असे कसे नालायकासारखे वागा. आणि लग्नाला म्हणलं की आम्ही का बघायला मिळतं ना सगळं, खायला प्यायला चांगलं चांगलं. तुम्ही मरणार आहे महाराज, लक्षात ठेवा. मी तर मरणार आहे. तुम्ही दादा बोला ना, तुम्ही पंडित भाऊ. बरं तुम्ही कुणाच्या ताकद आहे ते एकदा नाही म्हणा फक्त. शून्य मरे आज पारे अनहद ही मर जा, राम सने ही नाम रे, कह कबीर समझाए कबीरा, कह कबीर
वारकरी माझ्यावर नाराज दिसते. यांनी वाजवलं नाही, चुकलं का माझं का? कहे कबीर समझाए कबीरा, कहे कबीर शून्य आता मी म्हणलो हिंदीत, तुम्ही बी म्हणला. काही जणांना मेळ लागला, काही जण ऐका मराठीत ऐका. आता शून्य मरे, शून्य सुद्धा मरत महाराज. लोकांचा जे धडा काय कोणाला बी विचारा, किती काय म्हणतो महाराज, आपण सगळे शून्यातून बघेल. तू गरीबच भाऊ, शून्यातून उभा करायला शून्य तरी होता का नाही? हा, मराठी कळते का? मराठी हा एक लिहायचा, मराठीत कसं लिहायचं सांगा? तू सरळ बसतो, टेन्शन एवढा. असं शून्य आहे ना, बरोबर आहे? हे शून्य काढायचं, नुसतं खाली वाढायचं. काय झालं म्हणजे एक कुठून आलाय? तुम्हाला एक वाक्य सांगू का? शून्य म्हणजे पुण्य. विठाला तुम्ही जेवढं करताय ते लोकांना सांगितलं की पाप, आणि केले विसरून गेले की नेकी करावर दर्या में डाल म्हणतात ना. चांगले काम करायचे दरीत फेकून द्यायचे, म्हणजे लक्षात नाही आले पाहिजे आपण केले. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो ऐका. हे माझं चिस्त बजाहले परी मिया नाही केले, ऐसे जेने जाणले ते सुटला. बरं मला सांगा, जेवण तुम्ही करता, पचितो कोण? मी जाऊ का घरी, जाऊ का? बोला, तोंड अशी बोला. तुम्ही जेवण केलं, पचवतो कोण? एक जण म्हणाल काय घेऊ. बरं मला सांगा, तुम्ही पलंगावर पडता का झोपता? कसं झोपता रे? निश्चित म्हणलं तर आपण नुसतं पलंगावर पडतो. झोप आणायची का नाही हे कुणाच्या हातात आहे? कोणचा देव? कोणच्या देवाचा? कोणचा देव? आणि तुम्ही जर देवाला घाबरले असते तर ही परिस्थिती होती का पुन्हा? बर बर, रात्री तुम्ही झोपला, सकाळी कोण होते ते? कोण? बरं अजून एक प्रश्न विचारतो, मला सांग. काही जण माणसं काम करणार का? सकाळी झोपलं, अशी झोप झाली महाराज, गाढ झोपलो होतो. कोण? नाही ते उठल्यावर काय म्हणतो, गाढ झोपलो होतो. कोण? मी जाऊ का घरी, जाऊ का? तुम्हाला कळाले का? गाढ झोपलो होतो कोण? तो कसा सांगायला थोबड घेऊन गाढ झोपलो? जी झोपलं होतं त्याला थोडं अवघड सांगू का? जी झोपलं होतं त्याला झोप माहिती नाही, आणि जी जाग आहे त्याला झोपल्याला कळत. कसं करायचं? बरं मला सांगा, बुडणार सांगू शकते मी बुडलो म्हणून, का जी बाजूला उभारली ती? अंगाशी. तशी देव देव चांगला आहे म्हणजे तुम्ही फक्त कडीला उभारून सांगायला. जे भगवंताच्या प्रेमात बुडलाय ना तो सांगायला मोकळा. तो कबने खातो आनंदाचे लाडू, खातो आनंदाचे. महाराज बरोबर आहे का नाही?
सांगता येत नाही. जे सांगायला तो बुडला. मग आम्ही कीर्तन सांगत होतो, आम्ही अजून पक्के बुडलो. आणि जे पक्के बुडलेत ना ते सांगत नाही. ब्रह्मानंदी लागलीत आहे मुकामी झालो वाचा घे. होतंय ना असं, होतंय का ना असं होतं महाराज. पोहोचलेल्या माणसाला सांगता येत नाही, सांगेल्याला पोहोचत. बरं मेलेलं ती सांगत आहे पोहोचलो म्हणून का तुम्ही ठरवता? तुमच्या पायावर तिकडे बघा, सगळे कोपऱ्याने बसलेले बिकडे बघा. मी काय म्हणाला का, सगळं तयार आहे, तुम्ही फक्त मरून बघा. कपडा तयार आहे, गाडगं तयार आहे, बरोबर आहे. लाकडं पेटीनाला कुणी केला, पेटीनाला तयार आपुलिया आपण. पेटवणारा सुद्धा तुम्हीच तयार केला महाराज. देवावर ती असा खतरनाक आहे, ते स्वतःवर येऊ दे. त्याला विचारलं कोणी पेटवली, तुझ्या पट्ट्याने पेटवली. ईश्वरी सत्ता फार खतरनाक आहे. आता तुम्ही काय म्हणले, झोपल्यावर सकाळी कोण उठवत? मला एकदा मला देव आहे का भाऊ? म्हणलं तुला अडचण काय? नाही मला असं वाटतं नसेल. मी म्हणलं नसेल. तुम्ही कीर्तन कसं करता? म्हणून मला वाटतं असेल. मला असेल वाटतंय ते तुला असेल असं वाटावं का? तुला नसेल वाटलेलं मला असेल वाटू नये असं काय आहे का? आपल्याला तर काहीच कळत नाही, तुम्ही निस्तारच करा. मी लक्षात आलं मी काय म्हणतो. पाणी तोंडात नाकात जायच्या अगोदर माणूस बडबड करीन वाचवा वाचवा म्हणून का नाका तोंडात गेल्यावर? बरं नाका तोंडात गेल्यावर वाणी, आणि वाणी बंद झाली पुन्हा कुणाची आठवण फक्त. पुन्हा अशी ओरडते, तुका म्हणे तुझं सोडवे ना म्हणतो का पुन्हा? म्हणतो नाका तोंडात पाणी. म्हणून आत्ता भजन कधी करायचं? तुका म्हणे येथे भजन बरोबर काय थोरपण जावे काय थोरपण तुका म्हणे वाणी. बरोबर चालू मी. वाणी गेल्याच्या नंतर भगवंताची आठवण करायची का? जववरी सकळ सिद्ध हात चालावया पाय तीर्थयात्रेशी जायचं. अंगात रग आहे तवरच करायचं महाराज. काही जण बद्री केदारला जाते 70 वर्षाच्या पुढे, चढता येत नाही वरी. आणि तिथं मग 4 माणसं उचलायला आणि ते डोलीत बसते. त्याला म्हणजे ना कुठे गावातच फिरणं, तसे 4 वाजांना लावायचं ठरायचं गावात. नाटक बंद करा महाराज. देवाला दाखवू नका तुम्ही किती बघताय. ती बघताय. तुम्ही कीर्तन लक्ष देऊ नका. देवाला दाखवू नका तुम्ही किती बघताय. ती बघताय. कारण आपलं दाखवणं प्रमाण नाही. तुका म्हणे ग्वानी गेली आता घे बुधनी. मध्ये बघा ना, मी तुम्हाला सरळ सरळ नेतो ऐका. आता अजून आपण रामायणात गेलो का नाही आता? आता अजून थोडं बाजूला काय होतं माहिती का? एका वडापावच्या गाड्यावाल्याच्या नावानं लॉटरीचं तिकीट होत नाही आणि त्याला लॉटरी लागली 50 लाखाची. किती? पोरं मस्त ठेवले बाबू. मला आवडत येतं छान. अरे ते उत्तर कधी देतात ना, हे निसते पुढची फोन. आपण म्हणलं ना किती लाखाची लॉटरी? किती लाखाची? पण ते त्याच्या बायकोला कळालं फक्त. आणि बायकोला माहिती होतं नवऱ्याचा स्वभाव लई घाबरत आहे. एवढे पैसे जर ऐकले तरी, आता वडापावाला माणूस त्याला किती पैसे होय? 100-200 रुपये दिवस भरायचे. 50 लाख जर ऐकले त्याच्या छातीत
त्याची बायको एका मंदिरात गेली. मंदिरात एक महात्मा राहत होता. लई असले महात्मे. जिथं हात पुरत आहे ते पूर. त्याला म्हणले बाबा, म्हणजे काय, आमच्या मालकाला 50 लाखाची गाडी. ते म्हणले मग नाही, त्यांना एवढे पैसे ऐकून ती मरून जाते. मग तुम्ही थोडं समजून सांगितलं तर मग बरं पडत. ते म्हणले त्याला काय, तुम्ही समजून सांगतो, चला घरी. सकाळी सकाळी गेल्या सहना भवतो सह. मरुस्तर खाल्लं. भाकरी, पातोड्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, मुळा, टमाटे. मरुस्तर खाल्लं महाराज आहे का. आणि ते माणूस आला पुढे, बाबा गरीबाच्या घरी तुम्ही जेवलात, बरं वाटलं. तर ते महाराज बरं का, समजून सांगायला कोण आहे. आणि महाराज म्हणले भाऊ, समजा तुम्हाला, समजा 10,000 रुपयाची लॉटरी लागली समजा, तर कसं करता. वडापावाला होतं ती काय मला माहिती आहे का, आपल्याला नसती लागत ना लॉटरी, आपल्याला कुठली लागत. समजा काही काही जण असे दलिंदर असतात मध्ये, समजा चतुर्थीला एकादशी आली तर कसं काम. कुठून जन्म ते कसं जन्म त्यांच्या बाजून जात आहे. शाळेमध्ये सुद्धा एका पोराला एका शिक्षकाने विचारलं, उठ रे स्वामी, ओट ओट ओट. समजा तुझ्याकडे 10 रुपये. ते पोरग रडायला लागलं, आमच्याकडे नसते 10 रुपये. बस खाली बस. त्यानं दुसऱ्या पोराला उठ रे. मला हा, समजा तुझ्याकडे 10 रुपये. आणि ते मला समजेल. हा, ते म्हणले त्याच्यात माझे 5 मिसळ. हा मिसळ हा. म्हणले किती झाले. मला 20. हा. तू मास्तर चिडला, 10 आणि 5 20 होते का. ते पोरग म्हणला आता तुम्ही बी समजा ना, तुमच्या का बापात चालल्या. समजा तुला 10,000 रुपयाची जर लॉटरी लागली तर तू काय करशील. ते वडापावला साधू माणूस होतं, ते काय म्हणला, महाराज मी 5,000 रुपये तुम्हाला देऊन टाकेन. आणि ते म्हणलं समजा 10 लाखाची लागली तर. ते दुकानदार मला ठरलं ना आपला नियम, 10ची लागली की 5 लाख तुम्हाला. ती महाराजच मेल. मी जर ते समजून सांगायला गेलो तर त्याच्या छातीत तुका म्हणे वाणी अगोदर वाणी जाते मला. म्हणून जो सत्याविना शब्द न बोले, सहज ही कोणाशी मित्रा कर मैत्री, मित्रा कर मैत्री. सहज बोलणे राहणी साधी, निंदिन कुणाशी, आपुले दुःख नवदे कुणाला, चिंता विश्वासी, मित्रा कर मैत्री. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. ऐका आई, आई मी तुम्हाला विचारतो सगळं, सासर चांगलं का माहेर. दोन्ही चांगलं. चला ठीक आहे, चला दोन्ही चांगलं. पण ऐका ना, दोन्ही चांगलं असं कोणी म्हणत नाही.
ज्याला खरंच मधून वाटतं दोन्ही चांगलं, बरोबर आहे. नाही तो बायकांची 50% वर भांडणं तीच. तुमच्या घरचं सगळं करावं म्या, आहे का कधी आमच्या घरी? असं नाही होतं. आता पुन्हा नेतो ऐका. आता हे रामायणात नेलं ना, आता गुजरातमध्ये जाऊ. चला 2 मिनिट. थोडं मोठं प्रकरण आहे पण ऐका. गुजराती कळते तुम्हाला सगळ्याला का नाही? म्हणजे देशवासी आने वाले कल में गुजरात. महाराज एक अभंग आहे गुजरातीमध्ये. वैष्णव जन तो तेरे कहिए पीर पराई जाने रे. त्याला काय म्हणतात माहिती आहे? नरसिंह मेहता. गुजरात राज्यामध्ये नामदेवाचा अवतार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांना नरसिंह मेहता म्हणतात. थोडा अभ्यास करीत जा, चांगला अभ्यास करीत जा. एक जणाला मी म्हणलं हरिपाठात अभंग किती? ते म्हणलं 47. असं फोकान हा मोरुष्ट. बाप मंदिरात गेला भजन करून हे म्हणतो 47. असो. एके दिवशी सकाळची वेळ नरसिंह मेहता पूजा करत होते भगवंताची. कृष्ण कन्हैयाची. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे रामा राम गोड भजन चालू. भजनाला गोडच भजन करा. असे ओरडत येत आता वाकून घरी जाऊन जा वाट बघायची सगळ्याची. आणि त्याचा भाऊ आला महाराज. ऐका ना, ऐका. हे 2 भाऊ आहेत. एक तानाजी एक राव. त्याचा भाऊ आला. कोणाचा? तुम्ही कीर्तन ऐका. नरसिंह मेहता. आणि भावाला काय म्हणला? कुठं आहे नरसिंह? त्याचं भजन चाललं. बायकोनं ते आरडाओरडा ऐकला. बायको बाहेर आली, हात जोडून काय म्हणते माहिती आहे? एवढ्या जोरात कशा म्हणतात? ते भाऊ होता ते. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? दादा. मला कळ ना का दादा म्हणतात. आता मोठा भाऊ आला, ठीक आहे. हा तर पूजा करतोय. मग ह्याच्या बायकोला तो कोण झाला? भाया. मेरे मन को भाया. आणि तो भाया आला आणि ती काय म्हणते? तो काय म्हणला माहिती आहे का? काय करतोय तो? पूजा करते. वडिलाचं श्राद्ध आहे म्हणा. शिट्टी मारू देऊ नका. वडिलांचं श्राद्ध आहे. काम तर करीत नाही काही, नुसत्या टाळ वाजवीत फिरतो. येऊन निसते स्वयंपाकाचे चुलांना खोदून जा म्हणा. बाकीचं मी बघतो सगळं. त्याची बायको. आई ऐका, नवऱ्याची निंदा बायकोनं कधी ऐकून घ्यायची नाही. लक्षात ठेवा. ते जुन्या बायका होत्या तशा. तुझा मूड आणि शिष्यानं कधी गुरुची निंदा ऐकून घ्यायची नाही. वेळ पडली तर तुडवायचा, पण निंदा ऐकून नाही घ्यायची. लक्षात ठेवा. काय ह्याच्याबद्दल मला वाईट व्हायची होऊ द्या. ते म्हणते काय त्याला? तुम्ही हळू बोला ना. हळू म्हणजे देतो का त्याच्या बापाला? अगं 4 वर्ष झालं मी श्राद्ध करतोय, एकदा मी त्यानं केलंय का? ही काय म्हणली माहिती आहे भाऊ? असं करा ना दादा, श्राद्ध कुणाचं आहे? ते म्हणले आमच्या वडिलाचं. आमच्या म्हणजे दोघांच्या. मग असं करा ना दादा, तुम्ही श्रीमंत आहे, तुमच्या पद्धतीने श्राद्ध करा. मी गरीब आहे, माझ्या पद्धतीने करतो. भाऊ होता तेव्हा भाया. इतका चिडला. काय म्हणणं माहिती आहे का? हा ठीक आहे करून दाखवा श्राद्ध.
आई ऐका, सगळ्या गावात जाताना मेजर सगळ्या गावात आमंत्रण देत सुटलं ते कोण? मोठा भाऊ. काय म्हणायचा? या वेळेला कार्यक्रम श्राद्धाचा बारक्याकडे आहे आणि जेवायला सगळे तिथंच या. आमंत्रण कोणाला दिले? गावाला. कोणाकडे दिले? पण बारक्याची अडचण अशी आहे महाराज नरसिंह मेहत्याची, गेली 15 दिवस झाले चूलच पेटलेली नाही घरात. ते उठले, पूजा झाली, बायकोला म्हणले अगं इतक्या जोरात कोणाला बोलत होती ग? ते म्हणले तुमचे भाऊ आलते. म्हणले काय म्हणलीस मग? मी म्हणले त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने श्राद्ध करा ना आम्ही आमच्या. आई ऐका, नरसिंह मेहत्याने असे हात जोडले. काय म्हणला माहित आहे? अगं आपण गरीब आहे, आपल्याला गरज पडते त्याची. गरीबाला फार प्रश्न असतात महाराज. पण अजून देवानं असं केलं महाराज, भूक दिली गरीबाला आणि जेवण दिलं श्रीमंताकडे. गरीबांना आणि जेवण श्रीमंताला. बघा तुम्ही, श्रीमंताला गरीबासारखी भूक लागत आणि गरीबाला श्रीमंतासारखं जेवण मिळत. दोघं बेजार. श्रीमंताला म्हणलं चला जेवायला, डॉक्टरनी सांगितलं दुपारी जेवण, तसाच मग घोबडा जेवलं. आणि जी गरीब मंडळी ती सकाळी उठलं, भाकरी गेली का? ते म्हणते का वापस गेली का? काम करायचं तर पैसा, तर जेवण. तिकडल्या वावरात जाऊन म्हणतो डिझेल संपलं. छान. ऐका ना बघ, मग श्राद्ध करते मी माझ्या मनात. ऐका ऐका, हे काय म्हणला? अगं आपल्याकडे पैसे नाही. ताई तो बाप काय म्हणतो माहित आहे? म्हणजे नरसिंह मेहता, माझ्याकडे पैसे नाहीत, आता कसं श्राद्ध करायचं? तर त्याची बायको काय म्हणली? माझ्याकडे कानातले तुटक तेवढं देते, ते विका आणि दोघाला जेवायला मिळेल इतकंच सामान आणा, आपण एक जोडी जीव घालू आणि आपण पाणी पिऊन झोपू. त्यांनी सामानाला ते विकलं, ते कानातलं सामान आणलं. पण मेजर तूप नाही मिळालं, आणि तूप नाही मिळालं म्हणून त्याच्या बायकोनं पातेलं त्याच्या अंगावर फेकलं. म्हणली जा गावात भीक मागा, पण तूप नाही आलं तर तुमच्या बापाचं श्राद्ध नाही होणार. हातात पातेलं घेतलं. आणि जगाचा बाप ज्याच्याशी संवाद करत होता ना, तो नरसिंह मेहता रस्त्यानं भीक मागायला निघाला. अकेले चले आओ जहां हो, कहाँ आवाज दे तुमको, कहाँ हो ए हरी. कुठं तुला बोलवा? तेवढ्यात एक शेठजी काय म्हणले, इकडे भाऊ ये. का? वडिलाचं श्राद्ध आहे, तूप पाहिजे. ते शेठजी म्हणले तूप दे याला. तूप दिलं. म्हणले पैसे? ते म्हणलं पैसे नाहीत. त्या शेठजीला सांगितलं ते तूप वापस ओतून घ्या. तूप वापस ओतून घेतलं. नरसिंह मेहताच्या डोळ्यात पाण्याचा थेंबाला त्यानं वर बघितला. हरी असंच. तोपर्यंत दुसरा दुकानदार मला, भाऊ इकडे मी तूप देतो. तर म्हणलं मला फुकट कुणाचंच नाही पाहिजे काय. आता श्राद्ध करेन ना तर त्यो करेन. अरे ते दुकानदार काय म्हणलं माहित आहे? फुकट नको नेऊ, त्याच्या बदल्यामध्ये माझ्या दुकानाच्या समोर कीर्तन करा. एवढं ऐकलं की त्याने हातातलं पातेलं फेकून दिलं, कंबर बांधली महाराज. हरे कृष्ण. चला भजन सुरू. आता इकडे 11:15 वाजले. डोळे डबडबले बायकोचे. अजून नवरा येत नाही. स्वयंपाक कसा करायचा, खाऊ कसं घालायचं, 12 वाजता तर नैवेद्य दाखवायचा आहे. ऐका ना, ती मध्ये गेली मंदिरात. भाऊ बोललो का? ती मंदिरात गेली.
कोणच्या जिथं पूजा करत होते आणि त्याच्या पायावर डोकं आदळण म्हणली 5 वर्षाचा होता माझा नवरा, तेव्हापासून तुझ्या नावाचा उदो उदो करतोय. आज त्याच्या बापाच्या श्राद्धाला तूप मिळू नये, तुला लाज वाटत नाही? कोण कोणाला म्हणते? एवढं वाक्य ऐकलं, ब्रह्मांडामध्ये ज्याची सत्ता चलते तो बाप घाबरला महाराज. आता ही मंडळी आली नाही, ह्यांना विचारा. समजा ह्यांना कुठं जायचं नाही आणि ह्यांच्या ड्रायव्हरनं गाडी जर आणली तर हे काय म्हणणार? अरे आज कुठं नाही जायचं, तू लाव गाडी, नाही जायचं. बरोबर. तसं गरुड भगवान आले, हो गरुड भगवान आले आणि विष्णू भगवान म्हणले आज नाही जावरा कुठं, तू कसं काय आला? हे म्हणला सांगायला आलो, सुट्टी घ्यायची 2 दिवस. त्यावेळी कुठं जायचं? गुजरातला चालू का? त्यांना नरसिंह मेहताच्या वडिलाचं श्राद्ध मी करणार आणि माझं काय वाकडं करायचं ते करून दाखव. कोणाला म्हणला? विष्णू भगवानाला. विष्णू भगवानाच्या लक्षात आला आपला पक्ष फुटला. ते म्हणले मी पण येणार. डोक्याला पगडी बांधली, कुणासारखी? नरसिंह मेहत्यासारखी. क्षणात नरसिंह मेहत्याचं रूप घेतलं, हातामध्ये तुपाचं पातेलं घेतलं. जगाचा बाप, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, भक्तवत्सल करुणावरून आलाय. गोपपती गोपीपती रासरासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकाधीश. दाराची कडी वाजवली. कुणाच्या? त्यांना काय प्रवासाला टाइम लागत होय? ते काय आपल्यासारखं आहे का? काय रस्त्याला आलं मग ती टमटम रस्त्यातच बंद पडणार. पुन्हा थांबा थांबा दोरी गुंडाळ. किती लवकर येतो तेव्हा माहिती? अरे हात सरशी उडी आई दादा लक्ष द्या तुमच्या पाठवर. कोण आलं? जाऊ का घरी राहू? सगळे बोलते पण माझ्यावर आवाज येत नाही. माझ्यावर आपण म्हणलं कोण आलं? कोण आलं? जाऊ का? काळ करतो मला. कोण आलं? देव. आणि ह्यानं दरवाजा उघडला. कोणी? नरसिंह मेहताच्या बायकोनं. आता दिसलं कोण? नवरदेव. आणि होता कोण? देव. दिसतो कोण आणि असतो कोण? असंच आहे. दरवाजा उघडला काय म्हणते माहिती आहे? बायको बघितल्या लाज नाही वाटत तुम्हाला इतका उशीर करायला? आणि देवाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. खरं आहे तुझं, खूप उशीर झाला मला. तुम्ही खूप सहन केलं आतापर्यंत. मनातल्या मनात देव म्हणत होते, पण तिला काय म्हणले? इकडे चल, मला उशीर कशामुळे झाला दाखवतो. बाहेर नेलं भाऊ. कुठं? बाहेर पटांगणात. आता त्याला काय मंडपाला बोलवायचं आहे होय का? बल्ल्या ठोकायच्या? त्यानं असं बाहेर बघितलं तर तर मंडप 5 एकर मध्ये. वापरा 5 एकर मध्ये मंडप वावरा. अरे तो ज्ञानियांचा बाप देखनियाच्या पिठीचा दीप. अरे तया दादुल्याचा संकल्प विश्वर अशी विश्वाची रचना करणार आहे तो. संकल्पात मांडव तयार झाला. मला ऐका असा मांडव, त्याच्या जेवणाची व्यवस्था भाऊ. कोपरा जेवण, गाद्यान लोडन तक्के सगळे मखमली. समोर सौरण, पाट, ताट, वाटी, चमचा, चमचे. फार हुशार आहे ना तुम्ही ऐकायला. तुम्हाला चमचे कळतात आणि ज्याला चमचे कळत नाही त्याला काय कळालं मग? सगळं सोन्याचं होतं ताई. सगळं एक नाही एक वस्तू सोन्याची. सोन्या मंगल कार्यालय नाही. सोनं म्हणजे ती 1 ग्राम जीवाला आराम. एवढं चुटो. ती म्हणले एवढं सगळं करायचं मग उशीर लागन का नाही? अरे बापरे. बायको म्हणले आपल्या इथला कार्यक्रम आहे काय?
ते म्हणले हो मला बोलायचंय तुम्हाला, पण थोडं हे झाल्यावर. ते म्हणले काय बोलायचं? एका लुगड्यावर आयुष्य गेलं माझं, बापाच्या टायमाला एवढा पैसा कुठून आला? त्याची काय चूक आहे? ते बाई सरळ बाई, ती माऊली सरळ आहे ना. देव तिला काय म्हणले, सांगतो सगळं पंगत झाल्यावर, तर आता मध्ये जाऊन तू तयार हो. तिला एक साडी दिली, खतरनाक. आले दोघं जण, पण अजून एक मजा राहिली, ती पूजा करायची राहिली ना ब्राह्मणाच्या हाताने. ती ब्राह्मणाकडे गेले बोलवायला, तर ब्राह्मणाला माहिती त्याच्याकडे पैसे नाही. मग तेव्हा म्हणला मी नसतो येत पूजाला. ते म्हणजे नको येऊ, चिठ्ठीवर लिहून येणार नाही म्हणून. त्याने दिले चिठ्ठीवर लिहून, मी येणार नाही. ह्याने चिठ्ठी खिशात टाकली, रस्त्यात येताना चौकात एक एअरपोर्ट बसलेलं होतं. चौकात होते. ऐका विनोद नाही करायलो. त्याच्या पाठीवर हात मारला देवानं, म्हणले चल पूजा करू, घरी जाऊ. तुमची स्नेहाची वागेश्वरी, जे मुकया ते अंगीकारी, तुम्हाचेच पतिशेनी करी प्रबंध होडा. घरी आणलं, त्याची बायको म्हणली कुणाला आले पूजाला? ते म्हणला तू बघत कर. मध्ये बसले बी सुरू केलं मला, स्वस्ती ना इंद्रो प्रदशवा स्वस्ती ना को. अहो चौकात असते बसले. ते मला सगळं करून घ्या, आपल्याला काय करायचं पूजा म्हटलं. पूजा झाली, ऐका ना, तवरचं गावातले तर सुरू कुंडाली. भजनाला कमी, भोजनाला जास्त. रापाटून माणसं सकाळच्या वेळेला 12च्या दरम्यान. आता हे कोण होते बोलवायला होते? ते असे म्हणायचे त्या महाराज ताटावर बसले ना, कोपरा ताटावर बसले ना, असे बघायचे पाटाकडे. पिवळे सुटूक ताट. एक जण म्हणला पितळी का रे पितळी? त्या पितळी नाही सूर. भाज्या तर अशा होत्या महाराज, भगवंताच्या हाताच्या फोडण्या होत्या त्या. असं टाईट जेवण आहे, सडकाला वास होता. जेवण झालं मस्त, सगळ्यांनी हात धुतले, जेवण फुल झालं रे बाबा. फारच गोड आहे ना. आता हे म्हणले एक काम करू काय, असे हात जोडले त्या देवाने आणि काय म्हणले माहिती आहे? प्रभू सगळ्यांना ते जेवणाला, तुम्ही ज्या ज्या ताटावर बसला होता ते सगळे ताट वाटी चमचा तुम्ही घेऊन जा. हा ते गावातल्या एक सोड माझा चमचा सोड. सामान सगळं नेलं. ऐका ना, घरात आणलं बायकोला आणि बायकोला म्हणले तू सुंदर आपल्या दोघाला जेवायला लाव, 2च मिनिटांमध्ये मी आलो आंघोळ करू. देव निघून गेला आणि तिकडे कीर्तन संपलं. कुठलं ओरिजिनल? ते हातात तूप घेऊन घरी आले, दाराची कडी वाजवली, बायकोनं दरवाजा उघडला हसून, हा हा हा, आणि हातातलं पातेलं बघितले. काय म्हणले माहित आहे? थट्टा करताना माझी, मी चिडले म्हणून. आता असे नाटकं करायचे का? ते म्हणले नाही, मला उशीर झाला, माफ करशील? तुझी शपथ मला उशीर झाला. नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं बायकोनं, बायको काय म्हणते माहिती आहे? अहो मला नका नसतं, तू खोटं नका बोलू. अहो किती मोठा कार्यक्रम झाला आपल्या इथं. ते म्हणले कुठं? बाहेर अंगणात. ते म्हणले चल दाखव. अंगणात गेले तर मंडप नाही, मांडव नाही, काहीच नाही. अहो इथंच मांडव होता, 10,000 माणसं जेवली. नरसिंह मेहतेच्या हातातलं पातेलं खाली गळून पडलं आणि मेहताजी मागे सरकले, बायकोच्या पायावर डोकं ठेवलं आणि काय म्हणले माहित आहे? अगं आयुष्यभर देव करतो मी आणि तो दरवेळेला दर्शन देऊन जातो तुला. काय तुझं पुण्य मोठं. डबडबलेल्या डोळ्यानं बायको म्हणते खरंच देव होता? ते म्हणले हो. आता कुठे गेले?
आंघोळीला गेलेत म्हणून गेले तो. नरसिंह मेहता म्हणले तू घरी ताट लाव, मी त्याला घेऊन येतो. याला क्वालिटी म्हणतात महाराज. आपण म्हणा बरं एखाद्या मित्राला घेऊन येते म्हणते नाही रे मला अंबाजोगाईला जायचं. देव सरोवरावर गेले. नरसिंह मेहता वर बघितलं, प्रार्थना केली, हरी दीनानाथ प्रीत सांभाळिया ही इकडची परिस्थिती आहे महाराज. आणि घरी बायकोनं तर कार्यक्रम सुरू केला सारवा. चौक बुहारो अरे माटी रंगावो आज हमारे पिया घर. हे सखी मंगल गावो री धरती अंबर सजावो री आज उतरेगी पी की सवार. अहो जगाचा बाप येणार घरी, काय सारवण फिरवण तिची मजा वेगळी. ते निघाले कोण? नरसिंह मेहता. कोणाला घेऊन? विष्णू भगवान लक्ष्मीला, शंकर भगवान पार्वतीला, ब्रह्मदेव सरस्वतीला, ती 6 जण सोबत. आता जगाला कोण दिसत होतं? फक्त नरसिंह मेहता. ती मागचे दिसत नव्हत्या. आणि ज्यांनी चमचे ताट नेले होते का ते नरसिंह मेहता. येऊनाच्या दिवसात कुणी राम राम करीत नव्हतं राव आपलं. घरी नेलं दारामध्ये. जगाचा बाप. आणि जेवायला बसवलं. ऐका ना 2 मिनिट लक्ष. जेवायला बसवलं ताटावर. आणि आता थांब रे भाऊ, हे भाऊ मी घरी पाठवून रे भाऊ, इकडे लक्ष द्या. जेवायला बसवलं आहे, ऐका ना. आणि आता ताटावर जेवायला सुरू करणार तेवढ्यात नरसिंह मेहताने हात जोडले देवाला. म्हणला प्रभू 5च मिनिट थांब. म्हणले का? माझ्या भावाला बोलून आणतो. ते म्हणले का? नाही तुमच्या पंक्तीला त्याला घ्या. ते म्हणले अरे वेड्या त्यानं तर तुला शिव्या दिल्या. तर देव काय म्हणतो माहित आहे? शिव्या त्याने दिल्या मला माहित आहे, पण शिव्या द्यायची बुद्धी कोणी दिली ती? ते देव मला बोलव रे भाऊ बोलव. आणि सगळे बसले महाराज. भाऊ आले, ताटा लावले, जेवायला बसले. काय परिस्थिती माहित आहे? शेवट तो शेवट तू भला माझा
बहु याच्यासाठी तर बरोबर आहे ना महाराज. याच्यासाठी अट्टहास शेवटचा दिसा नाही तर काय झालं दिनांग 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 दिनांग. शेवट तू भला. हे संभाजी अण्णांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. महाराज सांगू माणूस जातो. अरे साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. तुम्हाला एक सांगू महाराज, मी तुम्हाला मगाही म्हणलो मी राहणार नाही तुम्ही राहणार नाही बरोबर. पण समजा तुम्हाला एका दिवशी बातमी आली की केसचं समाधान महाराज मिळाला तर तुम्ही म्हणता का नाही आलता राव आमच्या नाम रह जाएगा. आता या संभाजी अण्णांचं नाव राहील नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है. मी तुम्हाला विचारतो आई सांगा, देवाला लावलेला दिवा तुम्हाला सांगून विसतो का मनानं विसतो. म्हणा. मी तुम्हाला दिव्याचं विचारलं, ह्यांना विचारलं हे दिवे लावतात मनानं विसतो. क्षमा बुझ जाएगी जलते जलते. भाऊ भाऊ श्वास चालू तुम्हाला सांगून बंद होतो का मनानं बंद होतो. सांस रुक जाएगी चलते चलते, हर दम निकल जाएगा हर किसी का, क्या भरोसा है. फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा. असलं काय म्हणतो म्हणतात गाणे म्हणाले इकडलं म्हणतो. शरीराची होय माझा बहु गोड झाला. आणि पुढे काय माहिती आहे का, गोड शेवट झाला त्याचं कारण आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
रखुमाईच्या वरा म्हणजे कुठं बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझं आलो निजाच्या माहेरावर पुन्हा बेटी रखुमाईच्या वरा म्हणजे दोघं बी तिथंच आहेत विठोबा रखुमाई माझा बहु गोड झाला पुढे आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा आणि असं झालं की काय होतं महाराज आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया पुढे भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला कारण आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा कैलासवासी संभाजी अण्णा देपे यांचं पहिलं पुण्यस्मरण पुन्हा एकदा विनंती आहे. हे पुण्यस्मरण करायचं कशासाठी असतं तेवढं 1-2 मिनिट लक्ष देऊन आहे. हे जे जीव असतात ना वर्ष श्राद्धाच्या नंतर त्यांना पूर्णपणे मुक्ती मिळते आणि ती मुक्ती मिळण्यासाठी ते जीव इथे येतात आणि नामसंकीर्तन ऐकायला त्यांना कुठं बसता येत नाही ते तुमच्या हृदयात बसत असतात म्हणून ऐकणाऱ्यांनी सरळ बसायचं असतं नाही तर बसले सरळ बसायचं कारण ऐकणाऱ्याचं चित्त जेवढं शांत आहे ना तिथं ते आत येऊन बसतात महाराज म्हणून लक्ष दे भेटी रखुमाईच्या वरा हे पंडित भाऊ हे ओम भाऊ ना छान वा आता काय ऐकलंय आपण आतापर्यंत तेवढं लक्ष देऊन ऐका झालं शेवटाला आहे एकच गोष्ट सांगायची मरायचंय ना तुम्हाला चांगलं चांगलं मरायचंय ना मग चांगलं जगावं लागेल. जे चांगले जगत नाहीत त्यांचं मरण चांगलं आहे. अजून सांगतो तुम्ही किती वर्ष जगला याला आयुष्य म्हणत नाही. तुम्ही मेल्याच्या नंतर लोकांनी तुम्हाला किती वर्ष आयुष्य लक्षात ठेवलं ते तुमचं आयुष्य म्हणून चांगले काम करा. आजही ज्ञानोबरायांना कोणी विसरत नाही. माऊली मेले नाही ते आजही आहेत. कुठं ज्ञानदेव प्रमाण
निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन. तुम्ही बघा माऊली आहे. तुकोबर आहे मेले नाही, तुकोबर आहे. मानव देह धरुनी निज धामा गे, निळामाने सकळ संता तोषविले. जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकयाला. अरे तारक तू सकळांचा. बरं राजस्थानची मीरा मूर्तीमध्ये गेली मग. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने चली. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. काय असतं महाराज, नशे असते गायनाचे. तुम्ही बघा आता असं म्हणल्यावर ज्याला शास्त्रीय कळतं ते खुश होते. तसलं म्हणलं गाणबाई मोगरा खाली खाली बसलेले अर्धे तर पागल आहे तुम्ही, राक्षसाच्या अवलंबून भगवंताचं नाम काय ऐकलंय तेवढं लक्ष देऊ नका. आता वापस चला माझ्यासोबत. गेली आता घेऊ धनी. काय गेलं तुका म्हणे वाणी. वाणी गेली मग काय झालं. अहो अवघ्या दुःखाचा मागीला काय झालं महाराज, परिहार झाला. कुणाची भेट झाली म्हणून तर अशी अवस्था आली. ते म्हणले भेटी रकुमाईच्या वरा. कुठे गेलता ते म्हणले आलो निजाच्या माहेरा. आणि याच्यामुळे काय झालं माहित आहे, माझा बहु गोड शेवट तो भला. परत वरून खाली येऊ. शेवट तो भला कुणाचा, माझा भाऊ गोड झाला कारण आलो निजाच्या माहेरा. मग तिथं काय घडलं, भेटी रकुमाईच्या वरा. भेटीच्या नंतर काय परिहार झाला कुणाचा, अवघ्या दुःखाचा मागेला. आणि आता काय बोलता येत नाही तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊ धनी. बरोबर. आता फार बोलू काही अवघे पायी विधी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आपण सगळे मिळून आदरणीय संभाजी रावजी देपे यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त एकदा प्रेमानं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. सगळ्या कंटाळा करू नका. ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत आपण पाठवू. एकदम प्रेमानं हाताने टाळी आणि मुखाने नाम. राम कृष्ण हरी जय जय. हरे हरे राम Krishna
भानगडीत नाही पडू नका. आम्ही लई फिरलेलो असतो इकडे तिकडे. अपने परिवार के लिए सोशल डिस्टन्सिंग. सगळ्यांना दंडवत करतो, वाणीला विराम देतो. या देपे परिवाराच्या वतीने विनंती करतो, उद्या दुपारी सकाळीच आहे का 10ला? अरे बापरे. सकाळी 10ला जेवणाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांची विनंती. देव तुका